दरम्यान रामचंद्र डांगे आणि भवानीसिंह घोरपडेंनी केलेल्या आरोपांना मयूर समूहाचे प्रमुख डॉक्टर संजय पाटील यांनी समाज माध्यमांमधून उत्तर दिलंय। रामचंद्र डांगे आपल्यावर ज्या बँकेच्या संदर्भात आरोप करतायत त्या बँकेत ते सुद्धा संचालक होते असं सांगत डॉक्टर पाटील यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकरांच्या मालमत्ता संदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। प्रशासनाला आव्हान आहे की डांगेने केलेले आरोप त्याची चौकशी करा आणि दोषीवर कारवाई करावी। कारण बँकेचा विषय जो डांगेने मांडला त्या बँकेमध्ये डांगे स्वतःच संचालक आहे, त्यामुळे अशा फालतू विषयावर वेळ घालवायची माझी अजिबात इच्छा नाही। 18-19 वर्षापूर्वी स्वर्गवासी शामरावांना हे 2.5 कोटी रुपयासाठी 2.5 कोटीच्या कर्जासाठी हे माझ्यातर्फे जिल्हा बँकेमध्ये आलेले होते आणि गेल्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 2.5 कोटी कर्जासाठी आलेल्या येड्रावकरांना आज 3000 कोटीची मालमत्ता कशी झाली हा एक तालुक्याला पडलेला प्रश्न आहे। आणि त्यामुळं आमदार सुद्धा काय धुतल्या तांदळासारखे नाहीत, काचेच्या घरात राहतात। आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक विचार करून भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी शहानिशा आम्ही करणार आहोत। आमचा भारतीय जनता पार्टीचा, कमळाचा आणि चंद्रकांताचा अपमान झालेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या अपमानासाठी आम्ही कोणत्याही गोष्ट थांबणार नाही। लढाई निकराची आणि टोकाची होणार आहे हे निश्चित।